नमस्कार मंडळी, चला आज तुम्हाला मी सोयाबीनचा आणखीन एक नवीन प्रकार बनवून दाखवणार आहे। तो सोयाबीनची नवीन रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 50 ग्रॅम सोयाबीन साध्याच पाण्यात भिजत घातले होते, अर्धा तास भिजत घातले आहेत। हे छान आता तुम्ही पाहू शकता मस्त फुलून आलेले आहेत। तुम्ही हे सोयाबीन गरम पाण्यात देखील 15 ते 20 मिनिटं भिजवत ठेवू शकता। तर मी साध्या पाण्यातच हे भिजवले आहेत। हाताने अशा पद्धतीने आता दाबायचे आहेत आणि यामधील सगळं पाणी काढून टाकायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर मी सगळ्या सोयाबीनचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। तर सोयाबीन मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये हे सगळे सोयाबीन घालून घ्यायचे। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या। कोथिंबीर घालायची थोडी आणि झाकण लावून पाणी न घालता अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं। हे बघा आपले हे जाडसर सोयाबीनचं वाटण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचंच बनवायचं, अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही। आता हे बॅटर आहे म्हणजे सोयाबीनचं वाटण आपण केलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर सगळं वाटण या बाउलमध्ये काढून घ्यायचं। आता यामध्येच एक बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा जिरं, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर मी घातलेली आहे आणि कलर खूप छान येतो, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आता इथे मी 2 चमचे बेसन घालणार आहे। तर 2 मोठे चमचे यामध्ये बेसन घालायचं आणि हे सगळं साहित्य हातानेच मिक्स करायचं, पण त्यापूर्वी 1 चमचा तेल देखील यामध्ये घालायचं। सगळे जिन्नस हातानेच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि याचा एक डो बनवून घ्यायचा, म्हणजेच एक गोळा बनवून घ्यायचा। हे बघा झटपट तयार होतो, जास्त वेळ लागत नाही। तर आपला हा आता गोळा तयार झालेला आहे, आपलं एक मिश्रण तयार झालेलं आहे। आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे। यानंतर यामधलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताला रोल करून, हातावरच रोल करून याचे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता हाताला तेल लावल्यामुळे अजिबात चिकटत नाही आणि हे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। अशाच पद्धतीने सगळे बॉल्स तयार करायचे, म्हणजे सगळेच बॉल बनवून घ्यायचे। तर हे बघा अशा पद्धतीने हे झटपट बॉल्स बनतात। तर सगळे बॉल्स मी असे बनवून घेतलेले आहेत। एवढ्या मिश्रणामध्ये 10 ते 12 बॉल्स बनवून तयार होतात। आता ही रेसिपी बनवायला घेऊया। तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे सगळे बॉल्स आपण जे बनवून घेतले आहेत म्हणजेच सोयाबीनचे कोफ्ते यामध्ये घालायचे आहेत। इथे मी गॅस स्लोच ठेवलेला आहे, गॅस अजिबात फास्ट करायचा नाही। फास्ट केला तर आतून हे कोफ्ते नरम राहतील, कच्चे राहतील आणि वरूनच फक्त हे कुरकुरीत होतील। तर सगळे हे मी कोफ्ते यामध्ये घातलेले आहेत आणि स्लो गॅसवर आता हे कोफ्ते छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता याला कलर याचा चेंज होत आलेला आहे। हळूहळू हे गोल्डन कलर यायला लागलेले आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा याला पलटून छान हे तळून घ्यायचे। मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे पहा मी सगळे कोफ्ते असे पलटून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने देखील हे कोफ्ते छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। गॅस अजिबात फास्ट करायचा नाही, स्लो गॅसवरच हे कोफ्ते छान मस्त वरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। फास्ट गॅस केला तर आतमध्ये एकदम कच्चे राहतील, त्यामुळे स्लो गॅसवरच हे तळून घ्यायचे। तर हे असे चांगले मिक्स करत दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। एक 3 ते 4 मिनिटं लागतात हे कोफ्ते तळायला, एकदम मस्त खुसखुशीत होतात। तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा कलर चेंज झालेला आहे, मस्त याला कलर आलेला आहे। एकसारखं याला ढवळत मस्त असे कलर चेंज होईपर्यंत कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता काय अप्रतिम दिसतात, खायला देखील तितकेच टेस्टी लागतात। एकाच प्रकारची भाजी करून कंटाळला असाल, ही रेसिपी बनवून कंटाळला असाल तर अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर काय मस्त याला कलर आलेला आहे, हे बघा। आता हे कोफ्ते आपण काढून घेऊया। तर सगळे कोफ्ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। हे कोफ्ते असे सॉस बरोबर खायला खूपच अप्रतिम लागतात। मुलांना तुम्ही हे कोफ्ते असेच खायला देऊ शकता किंवा शाळेत जाताना त्यांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता। तर आता मी इथे पॅनमध्ये यामधील तेल काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल ठेवलेलं आहे।
याच पॅनमध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे, थोडीशी हिंग पावडर घालायची। जिरं चांगलं तडतडलं, फुलून आलं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे। मी इथे 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंग घेतली आहेत, 3-4 काळी मिरी घालून या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। खमंग सुगंध सुटला की आता यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा देखील परतवून घ्यायचा आहे। गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे, फास्ट केलेला नाही। कांदा आता चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचा। मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक नक्कीच करा। तर हे पहा, आपला कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। आता यामध्ये काही मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। ही मिरची पावडर तिखट नसते, कलर याला खूप छान येतो। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। मी रेडीमेड पेस्ट वापरते आहे, तुम्ही घरी बनवून सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस म्हणजे सर्व मसाले या तेलातच छान गरम करून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे अशामुळे जी आपण रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीला तर्री छान येते। आता मसाले परतवून झाले आहेत। इथे मी 2 मोठे टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे, म्हणजेच पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता ही पेस्ट देखील या मसाल्यामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं छान हे मसाले आणि टोमॅटो पेस्ट चांगली शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, ह्याला मी मिक्स करून घेतलेला आहे आणि याला मस्त उकळी देखील आलेली आहे। आता यामध्येच थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। या कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटं छान हा मसाला शिजवून घ्यायचा। आता ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटते, म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं आहे। त्यापूर्वी चमचाभर मीठ घातलेलं आहे। लक्षात ठेवा, याआधी सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे। सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। 2 मिनिटं याला पुन्हा एकदा छान कड काढून घ्यायचा, कारण आपण यामध्ये पाण्याचा वापर केला आहे। यानंतर इथे मी 1 मोठा चमचा मलाई घेतलेली आहे। ही मलाई घरातलीच आहे, दुधावरची। तुम्ही फुल क्रीम दुधावरची मलाई घालू शकता किंवा फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। यामध्ये क्रीम घातल्यामुळे रेस्टॉरंट स्टाईल एकदम रिच फ्लेवर येतो आणि खायला खूपच टेस्टी लागते। आता आपण जे कोफ्ते केले होते ते कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत। सगळे कोफ्ते घालून झालेले आहेत। आता याला लीड लावायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर ही कोफ्ता करी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे, तर्री देखील खूप मस्त आलेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा रिच फ्लेवर येण्यासाठी यावर थोडीशी क्रीम घालायची आहे। मस्त दिसते, तुम्ही पाहू शकता, याचं टेक्स्चर पाहू शकता, याची टेस्ट तुम्ही विचार करू शकता की किती लाजवाब असेल। बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालायची। ही सोयाबीनची कोफ्ता करी तुम्ही चपाती बरोबर, नान बरोबर खाऊ शकता, भाताबरोबर देखील खाऊ शकता, खूपच टेस्टी लागते। एकाच प्रकारची सोयाबीनची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची रेसिपी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच टेस्टी लागते, खूपच अप्रतिम लागते। तर मंडळी, ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा। मंडळी, याआधी सुद्धा मी सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी देखील तितकीच आवडेल। रेसिपी जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका। तुम्ही कोणत्या देशातून आणि कोणत्या शहरातून माझी रेसिपी बघताय हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।